साहिलने मला रखेल बनवले. हेलो मित्रांनो, माझे नाव हंसिका आहे आणि माझे वय 23 वर्षे आहे. मी कोलकातामध्ये राहणारी आहे आणि माझ्या फिगरची साईज आहे. माझी मैत्री जास्त करून मुलींबरोबर राहिली नाही. ही गोष्ट त्या वेळची आहे जेव्हा मी पीजी मध्ये ऍडमिशन घेतले होते. माझ्या सिनियर बॅचमध्ये खूप मस्त मुले होते. जेव्हा मी कॉलेज जॉईन केले होते तेव्हा हॉस्टेलमध्ये माझ्या बेचमध्ये खूप कमी मुले आली होती आणि सर्वजण कॅम्पसमध्ये राहत होते. तर मग त्याचे झाले असे की कॉलेजला पोचल्यावर माझी मैत्री एक सिनियर मुली बरोबर झाली. तिने मला सुरुवातीला काही दिवस खूप मदत केली. मग एक दिवस तिने मला तिच्या एक मित्राबरोबर भेट करून दिली ज्याचे नाव साहिल होते. मी जेव्हा त्याला पहिल्या वेळी पाहिले तेव्हा त्याला मी पाहतच राहिले. मग त्याने मला येऊन हाय म्हणले आणि आता त्याला पाहून तर माझे श्वास वाढले होते. मग मी त्याला कसे तरी हाय म्हणाले आणि स्माईल दिली. मग त्याने पण मला एक खूप मस्त स्माईल दिली आणि तो माझ्या जवळ येऊन बसला. मग आमचे बोलणे सुरू झाले. आम्ही खूप दिवस फेसबुकवर चॅट करीत राहिलो. मग एक दिवस त्याने मला विचारले की तुला कोणी बॉयफ्रेंड आहे की नाही. तो मी म्हणाले की नाही. मग तो म्हणाला की मला पण कोणी गर्लफ्रेंड नाही. आता मला खूप आनंद झाला आणि माझी त्याच्यावर नजर त्या दिवसापासून होती जेव्हा मी त्याला पहिल्यांदा भेटले होते. तो 6 फूट उंच होता, एकदम स्टायलिश, गोरा आणि दिसायला खूप मस्त होता. मग एक दिवस आमच्या कॉलेजला सुट्टी होती आणि त्याने मला बाईक राईडसाठी विचारले. मग मी पण पटकन हो म्हणाले. मी त्या दिवशी एक खूप सेक्सी हाल्टर नेक टॉप आणि ब्लॅक जीन्स घातली होती. आता मी खूप सुंदर दिसत होते आणि माझे बॉल पण सेक्सी दिसत होते. मग त्याने जेव्हा मला पाहिले तेव्हा त्याची नजर माझ्या बॉलवर होती आणि मग त्याने मला त्याच्या बाईकवर बसवले आणि आम्ही निघालो. मी त्या दिवशी पूर्ण रस्त्यामध्ये त्याला मागून हक केले होते आणि माझे बॉल त्याच्या पाठीला लागतील अशी मी बसले होते आणि मी असे वागत होते की मला जास्त स्पीडने भीती वाटते आहे. मग त्याने पण संधीचा फायदा घेतला आणि मला म्हणाला की जोराने मला पकडून बस. त्या रात्री आम्ही पहिल्यांदा व्हिडिओ चॅट केले. तेव्हा त्याने मला त्याचा लंड दाखवला. अरे वा, काय मस्त लंड होता त्याचा. मित्रांनो, मी एवढा मोठा लंड आधी केव्हा पण पाहिला नव्हता. मग त्याने मला माझे बुक्स दाखवायला सांगितले पण मी माझी रूम पार्टनर शेजारी असल्याने त्याला दाखवले नाही. मग आम्ही एक दिवस भेटायचा प्लान बनवला आणि त्या दिवशी कॉलेजला सुट्टी होती तर त्याने पूर्ण दिवस मला बाहेर फिरवायचा प्लान बनवला. तर मी पण तयार झाले आणि मला माहिती होते की आज काहीतरी वेगळे होणार आहे. त्या दिवशी मी मुद्दामून सेक्सी टॉप घातला आणि एक हॉट पॅन्ट घातली. मग त्याने मला पाहिले आणि मला हसून म्हणाला की आज तर तू एकदम तयार आहेस असे वाटते आहे आणि मग तो माझ्या कमरेवर हात फिरवू लागला. आता मी समजले की आज तर माझे काही खरे नाही, कारण मी तेव्हा एकदम कोवळी वर्जिन होते आणि मला थोडी भीती वाटू लागली होती. मग तो मला बाईकवरून शहरापासून दूर एका सुनसान जागी घेऊन गेला. तिथे त्याचे एक घर आहे जिथे त्याचे एक गेस्ट हाऊस पण आहे. तिथे त्याचा काही स्टाफ राहतो. त्याचे घर एकदम मोकळे होते. मग आम्ही बाईकवरून उतरलो आणि मग घरात गेलो आणि मग साहिलने मला बेडरूममध्ये नेले आणि घराचा मेन दरवाजा बंद करून टाकला आणि मग तो माझ्या जवळ येऊन बसला. मग तो मला खूप बारकाईने पाहू लागला. मग मी पण त्याला पाहिले तर तो मला म्हणाला की मी तुला फक्त गर्लफ्रेंड बनवून ठेवणार नाही आहे. मला काही समजले नाही तर मी विचारले की म्हणजे काय. तर तो म्हणाला की तुला हळूहळू ते समजेल. मग त्याने माझ्या जवळ येऊन जोराने माझ्या ओठाला चावू लागला आणि त्याच्या दोन्ही हाताने माझे बॉल दाबू लागला. आता मला खूप त्रास होत होता.
मग मी माझ्या हाताने त्याला थांबवायचा प्रयत्न केला तर त्याने माझ्या ओठावर चावा घेतला आणि त्याच्या हाताने माझे बॉल अजून जोराने दाबू लागला. आता मला चांगले वाटत होते. मला थोडा त्रास होत होता पण मजा पण येत होती. मग तो उठला आणि मला उभे करून माझे सर्व कपडे काढू लागला. मग त्याने मला एकदम नागडी करून झोपवले आणि स्वतः पण नागडे होऊन माझ्या तोंडाजवळ त्याचा लंड घेऊन आला आणि माझ्या तोंडात तो घालून माझे तोंड झू लागला. त्याचा लंड खूप मोठा होता. आता माझे श्वास अडकू लागले होते आणि मला श्वास घेताना खूप त्रास होत होता पण तो थांबला नाही आणि तो 5 मिनिट असे करीत राहिला. मग मी जास्त रडू लागले तर त्याने लंड बाहेर काढला आणि माझ्या बॉलवर घासू लागला आणि मला किस करू लागला. मग मी त्याला म्हणाले की तुझा खूप मोठा आहे तर तो म्हणाला म्हणून तर तुला खूप मजा येईल. त्याचा लंड 7 इंच लांब आणि 3 इंच जाड होता. आता मी त्याला घाबरू लागले होते. मग त्याने मला झोपवले आणि तो माझ्यावर आला नी त्याने त्याचा लंड माझ्या पुच्ची जवळ आणला. आता मी इतकी गर्म झाले होते की माझ्या पाण्यामुळे खालची बेडशीट पण एकदम ओली झाली होती आणि माझ्या पुच्चीमधून निघणाऱ्या पाण्याचा वास पूर्ण रूममध्ये पसरला होता. मग त्याने काही वेळा लंड माझ्या पुच्चीच्या बाहेर घासला आणि मग अचानक एक धक्का देऊन पूर्ण माझ्या पुच्चीत घातला. मी त्याला जोराने पकडून ओरडले तर त्याने माझ्या तोंडावर त्याचा हात दाबला आणि तो मला खूप जोराने धक्के देऊ लागला. आता मला खूप त्रास होत होता आणि मी त्यांना थांबायला सांगत होते पण त्याने काही ऐकता मला जोराने ठोकू लागला. मग त्याने मला थोडे देणे चालू ठेवले आणि मग मला पण हळूहळू मजा येऊ लागली आणि मी पण त्याला माझी गांड उचलून साथ देऊ लागले आणि त्याला मागून पकडून माझ्या आतपर्यंत घुसवायचा प्रयत्न करू लागले आणि मग तो पण जोशमध्ये येऊन मला ठोकू लागला आणि मी आह येस फक मी बेबी आही आई आई खूप मजा येते ठोक मला असे करू लागले. मग त्याने मला 20 मिनिट ठोकले आणि मग माझ्या आत पाणी काढून माझ्यावर झोपला. आणि मी पण तोपर्यंत 3 वेळा पाणी काढले होते. मग मी त्याला हक करून झोपले. त्या दिवशी त्याने मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत 5 वेळा ठोकले आणि मला खूप आनंद दिला. मग संध्याकाळी आणि परत घरी जाऊ लागलो तर मला सरळ चालता पण येत नव्हते आणि पूर्ण बेड माझे रक्त आणि त्याचे वीर्य याने भरला होता. मग मी त्याला हग केले आणि मग तो म्हणाला की थँक यू फॉर धिस लवली एक्सपिरियन्स आणि मग तो म्हणाल की आता ही तर रोजची गोष्ट होणार आहे. आणि मी पण मनातल्या मनात खूप खुश झाले होते. अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि रात्रीच्या चावट कथा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन कथा सर्वात आधी पाहता येतील. धन्यवाद.